तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं आमच्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. वेलकम. तर आजचा जो व्लॉग असणार आहे तो व्लॉग आहे पिझ्झा, होममेड पिझ्झा. आम्ही दोघेजण मिळून पिझ्झा बनवणार आहोत घरच्या घरी. त्याचा व्लॉग आम्ही हा करत आहोत. त्याचबरोबर पिझ्झा बनवत असताना आम्ही दोघं जी मजा मस्ती जी करणार आहे ती तुम्हाला एन्जॉय करायला बघायला मिळणार आहे. ती तुम्ही एन्जॉय करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला मग बनवूया पिझ्झा. चालू करूया आजच्या ह्या आपल्या स्पेशल रेसिपीसाठी व आमच्या होममेड पिझ्झासाठी. तर चला चालू करूया. तर मित्रांनो, आम्ही ब्लॉगची सुरुवात केलेली आहे, रेसिपी चालू करायला घेतलेल्या आहे. आपण सगळं घेतलेले आहेत, मिरच्या हे बघू शकता तुम्ही. त्या रेसिपीला वगैरे चालू केलेलं आहे. तृप्ती पण आलेली आहे, बघू शकता तुम्ही. मग हे बघा, हे ॲफ्रॉन मी घालणार होतो, मी करणार आहे हे सगळं. आणि हे ॲफ्रॉन घडलं आहे, बघितलं सगळं काय किती हावरे आहे बघा. ते ॲफ्रॉन पण सोडत नाही, असं करत्या. काल ते तुम्ही चला, मी पण मला पण जास्त येते का, तरी पण मी थोडी मदत करणार 100%. आपल्याला पण पिझ्झा येतो बाई. हम है अण्णा, हुशार अण्णा. कशाला म्हणून अण्णा? साउथ इंडियन अन्ना, हम है साउथ इंडियन अन्ना. सब आता है हमको, समझ में आया क्या? डोसा, उत्तप्पा, इडली, डोसा. थांब ना, मी करते की थांब. सगळं मी करणार आहे, मी करणार करायचं तर काहीच नाही. थांब की करतो मी, रडके थांब की. करू दिलीस तर करणार. तुला सगळं असं फास्ट गडबडीत लागते. जरासं असं असं इकडं आल्यास मला घेता, मी व्हिडिओ पण दिसत ना हवऱ्या, पण व्हिडिओला तर सोड गप्पा. नुसता होतं असं सगळ्या समोर दिसायला पाहिजे तो प्रत्येक गोष्टीत. तर भावनो, आम्ही हे पिझ्झा बेस बाहेरूनच विकत आणलेत. बाकी सगळं घरीच करणार आहे, पण हे पिझ्झा बेस आम्ही बाहेरून विकत आणलेत. त्याच्यावरच आम्ही करणार आहे. हे काय मिळतात तुम्हाला माहिती असेल कुठं मिळते ते. स्टार बारमध्ये, हे सॉरी डीमार्टमध्ये मिळेल तुम्हाला. मग आता मी सुरुवात केलेली आहे. कांदा कापने को, और कांदा काप रहे हैं, और तुम देख सकते हो केवढं छोटं कापायचं ना. डोळ्यात पाणी असेल तर राहू दे. हां नकोस. असं ते असते. आमच्या डोळ्यात पाणी येऊ दे, चालते, काय प्रॉब्लेम नाही. तुझ्या काळी पडी सांग. तर मित्रांनो, रडू नकोस बा. कर. कांदा आमचा लई तिखट आहे. पिझ्झा पाहिजे ना मग. लई तिखट आहे, काय सांगू तुम्हाला, आता ऑप्शन नाही. आता करायला तर पाहिजे, बरोबर आहे की नाही? सांगा मला. करना तो पडेगा आ मेरी जान. पिज़्ज़ा खाना मांगता है तो कांदा कापना पडेगा, टोमॅटो कापना पडेगा, सब कापना पडेगा. आई ग, पहिल्यांदा करायला पिझ्झा. मदत केलीच नाही तुला वाटतं मी कधी याच्या अगोदर. बरं असू दे. हा ठीक आहे, मी तुला मदत करत नाही ग, असं म्हणणं आहे का तुझं? मी तसं म्हटलेच नाही. आपल्या दोघांसाठीच फक्त बनवायचं ना. येस, घरी आता कोण नाही आज. तू जर एक्स्ट्रा जर खाणार असलास तर एक्स्ट्रा नाही खाऊ शकत मी. माहित आहे मला. जेवढं जाते तेवढंच. माझ्या वाटून खातोस. बघा मित्रांनो, बघा कसं बोलल्या, जणू काही खाईत नसल्यासारखंच करायला. सगळं मीच खातोय, तुझं खातोस. तू खाईतच नाहीस. ताटातलं माझं कोण घेते? मित्रांनो, पाणी आले डोळ्यात ना माझ्या आता भरपूर. उठ बस, सोड तेवढंच. हे टमाटर चिर, ही काकडी नंतर सँडविच. पिझ्झासाठी जी भाजी लागणार आहे, आपण जी वरून सर्व करतोय ती पहिला तयार करून घेणार आहे. जी की कांदा, टोमॅटो, परत आपली शिमला मिरच आणि काय आपल्या चवीनुसार आपण काही टाकू शकतो त्यात. दाखवायला म्हणजे घरातल्या व्हेजिटेबल्स ज्या असतील त्या पण आपण टाकल्या तरी चालतात. मग आता ही पहिला भाजी आम्ही तयार करून घेणार. मग त्यानंतर ना या पूर्ण पिझ्झा बेसला आम्ही जी काही ही शेजवान चटणी आहे, जी शेजवान चटणी, परत टोमॅटो सॉस हे सगळं लावणार, मेयोनीज, आणि वरून ही सगळी भाजी केलेली तयार टाकणार. त्याच्यानंतर चीज सर्व करणार आणि त्याच्यानंतर ना ऑर्गॅनिक चिली फ्लेक्स. आरा कामाला लागा. जेवढं काम सांगितलं तेवढंच करायचं. येते काय करायला? जास्त बडबड नाही. येते का तुला करायला? पहिला सांग. छोटू, जो काम दे है वही करने का, ज्यादा बड़बड़ नहीं करने का, नहीं तो पैसा नहीं मिलेगा. जितना है वो उतना ही बोलने का. तर मित्रांनो, रडून झालेलं आहे आमचं.
आणि अशा तऱ्हेने आम्ही कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे. तुम्हाला अस्ताराने कांदा व टोमॅटो चिरून घेतलेला आहे तुम्हाला दाखवतो. सांगा मित्रांनो कसं झाले. टोमॅटो इकडे, कांदा इकडे, कढई ठेवल्या, इकडे तवा ठेवला आहे, तर तिकडे डबू मिरची शिमला मिरची चिरून घेतली आहे आणि इकडं पिझ्झा बेस रेडी होत आहे. तर मित्रांनो जो पिझ्झा करणार आहे, आम्ही जो नेहमी करतोय तो कॉर्न पिझ्झा असतोय. रोहितला कॉर्न पिझ्झा आवडतोय, पण आता आम्हाला कॉर्न मिळाले नाहीत, अवेलेबल नाहीत, त्यामुळे आम्ही पनीर पिझ्झा करणार आहे. त्यासाठी पनीर आणलं आहे मी. त्यामुळे एक 200 ग्रॅम आम्ही पनीर घेतलेला आहे. एक कांदा किती कांदा घेतला आहे आपण? एक कांदा घेतला मोठा. एक कांदा मोठा घेतला आणि एक टोमॅटो. किती? एक टोमॅटो घेतला आहे फक्त. मीडियम साईजचा टोमॅटो घेतला आहे. आणि शिमला मिरची किती घेतल्यात आपण? शिमला मिरची 4 घेतली. बारक्या लहान आहेत त्या. लहान शिमला मिरची 4 घेतलेले आहेत. आणि पिझ्झा बेस आमच्याकडे 4 आहेत टोटल, कारण का आम्ही दोघंच आहे घरी, बाकी सगळी बाहेर गेलं कामानिमित्त. मग तर आता आम्ही पनीर क्यूब घेतलेले आहेत. हे 200 ग्रॅम पनीर आहे आम्ही जे आणले. ते पहिल्यांदा तेलामध्ये असं तळून घ्यायचं, जे आपण नंतर घेतले आपण, त्यामुळे कमी आणले पनीर. आता हे पिझ्झावरती टाकणार आहे, त्यामुळे आपल्याला तळून घ्यायचं आहे ना. आता आम्ही थोडंसंच घेतलंय, कारण 2च बेस करायचे आहेत मला, आमच्या दोघांसाठीच. आज आम्ही पहिल्यांदा पनीर पिझ्झा बनवा लागलोय, कारण आम्ही नेहमीच कॉर्न पिझ्झा बनवतोय घरात, घरी सगळेच खातात. तर आता हे पनीर बऱ्यापैकी तळून झालंय. जरासं असं एकदम ब्राऊन कलर येऊपर्यंत तळायचं त्याला, कारण ते पिझ्झा आपण ज्यावेळेला बेक करतोय त्यावेळेला आणि जरा ते शिजतंय त्यात बऱ्यापैकी, त्यामुळे थोडंसं ह्याला बेक करून घ्यायचं, तळून घ्यायचं. ह्याच्यानंतर आपण जे करणार आहे ती पिझ्झाची भाजी तयार करणार आहे, जी की कांदा, टोमॅटो, शिमला मिरची यासाठी झालेलं आहे. नंतर आणि बेक होतंय. एक 5 तुम्हाला कळेल ब्राऊन कलर येऊपर्यंत भाजायचं आहे ते. हे मी एका साईडला कडेला काढून घेतोय पनीर. आता हे पिझ्झाची आपण भाजी तयार करणार आहे. थोडंसं तेल टाकायचं, त्याच्यानंतर ना ऑनियन, तर थोडंसं तेल तापू दे. काय त्या भांड्यातच केलं काय? हाय त्या भांड्यातच की. हे जो ऑनियन आहे तो टाकायचा. एवढा मोठा कांदा कोण चिरतंय? बघा कसा कांदा चिरलाय बघा रोहित ना. बघा कांद्याचा पाला सुद्धा घेतलाय त्याने. काय येत नाही काय नाही, निवज म्हणायचं मला येते. मला येत नाही, सगळं तुम्हाला येते. शेफ आहे बा, मी शेफ. कोण आहे मी? शेफ आहे. आमचा काय संबंध येतोय किचनच्या डिपार्टमेंट मध्ये? तरी पण मग कशाला मोठं बोलतोस? येते येते गावले का नाही सांगायचं मित्रांनो. तरी पण आपण मदत गावले का नाही सांगला. मी करणार उगाच मोठं बोलायचं. काय करायचं? जी भाजी आपण लोकांची रेसिपी करायला दाखवूयात. अरे त्यांना सांगितलं मगाशी मी, ऑनियन, कांदा आणि मिरची. कुठली मिरची? साधी मिरची घरातली? तुझ्या नाकाची झोंबलेली मिरची. कुठली नाकाची झोंबलेली मिरची असते आमच्याकडे? ही अशी भाजी तयार करून घ्यायची. कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि याच्यामध्ये चटणी, मीठ आणि थोडीशी हळद हे टाकायचं. हे आमच्या दोघांसाठी पुरेसं आहे. थोडंसं मीठ, मीठ टाकल्यामुळे मिठामुळे जरासं पाणी सुटते भाजीला. आणि थोडीशी चटणी, अगदी थोडी टाकायची, जास्त टाकायची नाही, कारण की आपण जी पिझ्झा बेसला शेजवान चटणी लावणार आहे ती थोडी तिखटच असते. जरा उगाच पाणी शिंपडायचं. तोपर्यंत आपण इकडे पिझ्झा बेस तयार करून घेऊया.
ह्याच्यावरती आपण जी लावली आहे ही चटणी जी दिसते तुम्हाला, ही शेजवान चटणी मिओनीज प्लस टोमॅटो केचप आहे. या 3 गोष्टी एकत्र करून पूर्ण बेसला लावायच्या. पिझ्झा अगदी सोपा आहे, ह्यात काहीच अवघड नाही. आम्ही कायम घरीच करतोय, सगळ्यांना आवडतोय घरात केलेला पिझ्झा. फक्त फर्स्ट टाईम आम्ही पनीर पिझ्झा करालो आहे, नाहीतर नेहमी आम्ही कॉर्न पिझ्झाच करतो. ह्याच्यानंतर थोडंसं खाली चीज टाकायचं. हे चीज थोडंसं टाकायचं, अजून वरून टाकायचं आहे. हे असं सजवायचं त्याला. आणि ती जी भाजी तयार केली आहे ती फक्त याच्यावर टाकायची. आणि ही चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो टाकलं की झालं. हा पिझ्झा जो आहे तो होममेड पिझ्झा आहे, त्यामुळे आम्ही ह्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स ठेवले आहेत ते अगदी सोपे आहेत. जे आपण घरात नेहमीच खातो पितो तेच ठेवलेत सगळे. दुसरं जास्तीचं काय नाही आहे यात. टोमॅटो, ऑनियन, परत शिमला मिरची, म्हणजे लगच्या लगेच आपल्याला ते मिळू शकते. एवढंच आहे, बाकी दुसरं काही नाही आहे यात अवघड. तर आता ही जी पिझ्झासाठी जी भाजी लागणार आहे ती रेडी झालेली आहे, बघू शकता तुम्ही. हे एवढं शिजवून घ्यायचं, जास्त नाही शिजवत बसायचं याला, थोडंसं कच्च्यावरती ठेवलं तर चालतंय. आता ही जी भाजी आहे ही आपण अशी पिझ्झावरती टाकायची. तुम्हाला जेवढी हवी तेवढी होऊ शकते, जास्त नाही टाकली तर चालेल, तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर परत एकदा चीज टाकायचं आहे वरती. बाकी साईडचं जे तुम्ही साहित्य दिसायला लागले सगळं तुम्हाला, हे ते सगळं इग्नोर करा, कारण असं पिझ्झा करताना मी कायमच सगळं घाण करते. त्यामध्ये एडिट वगैरे काय करत नाही. हे जे मी वरून टाकणार आहे तो ऑर्गॅनो आहे, हे थोडंसं टाकायचं टेस्ट पुरतं. आणि हे जे आहे ते चिली फ्लेक्स आहे, चिली फ्लेक्स देखील थोडंसं टाकायचं, जास्त नाही टाकायचं. असं हा पिझ्झा बेस सजवून घ्यायचा, बघू शकताय तुम्ही. आणि ह्याच्यामध्ये आपण हे रोस्ट केलेली म्हणजे तळलेले पनीर ठेवणार आहे. आता आपण गॅस चालू करायचा आणि आपण जो हा बेस तयार केलेला आहे तो त्याच्यावरती ठेवून द्यायचा आणि त्याच्यावरती झाकण लावायचं. तर आता आम्ही हा पिझ्झा बेस ठेवलेला आहे, त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं. त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं. तर गॅस असा मंद आचेवरती थोडा ठेवायचा, त्याच्यानंतर थोडासा फ्लेम वाढवायचा. पहिला मंद आचेवरती ठेवायचा, लगेच होते ते. जास्त फ्लेम वाढवला खाल्लं करपते पिझ्झा बेस, त्यामुळं आपल्याला 2 बास होतात ना. ठीक आहे, तर आता तुम्ही बघू शकताय सगळी तयारी झालेली आहे. तर तुम्ही डायरेक्ट पिझ्झा बघा. तर आता पिझ्झा बेक करायला ठेवला आहे, सगळी तयारी झालेली आहे. भूक लागली मला. काय मदत केला सर तू? आम्ही मदत करत नाही, आम्ही साहेब लोक आहे, एक माणसं आहे आपण. मदत बिदत काय करत नाही मी, आम्हाला नसता इथं खायला लागते. काय मित्रांनो, बरोबर आहे की नाही सांगा मला. हे रडत असते तुम्हाला माहित आहे, सगळ्या गोष्टीत रडत आहे. कोण रडते, कोण रडते माहिती आहे बा. तर इकडे 1 मिनिट इकडे. तर एक गोष्ट आहे मित्रांनो, माझी बायको मला सगळं करून द्या, कुठल्या गोष्टीला नाही मला नाही, केव्हा पण कधी पण काय पण मागायचं, अशी बायको पाहिजे सापला विषय. एवढं कौतुक नाल्याबाद. गो छान छान. नाल्याबाद. मग पिझ्झा आमचा रेडी होत आहे. नंतर मी काय आम्ही टेस्टी आम्ही पिझ्झा खाणार आहोत मित्रांनो. तर तुम्ही पण या खायला. खाने का हो, हमारा पिज्जा रेडी हो रहा है. बाइक उधर है, आवाज कम आ रहा होगा, जरा एडजस्ट कर लो मित्रांनो. हात धुतो पहिल्यांदा. मग म्हणजे झालं ना सगळं, झालं. ऑल राईट. पिझ्झा इज रेडी. येस येस येस. हाँ मैं 1 मिनट थांब. ओ वीडियो रिकॉर्डिंग चालू है, इधर आ जाओ 1 मिनट, बोलने वाले हैं हम. जरा माइक उधर है, इतना दूर से हम कैसे बात करेंगे.
तुझं काय रे, तू कॅमेरा समोर उभा राहतोस, बाकीची सगळी जी कडाला जी घाण करून ठेवलायस की नाही ती मला काढायची असते. तर 1 मिनिट थांबा की हम जरा बोलने वाले हैं, तुम बाद में बोल. किरकिर करो. बोल. तो- कोण करते बघ तू. हमारे बाइको ने हमको पिज्जा किया है तो माय वाइफ मेक्स मी अ पिझ्झा. थोडा इंग्लिश आणि हिंदीला ऍडजस्ट करा प्लीज. आमचं इंग्लिश आणि हिंदी एवढं परफेक्ट नाही आहे, सो प्लीज गाईज अंडरस्टँड. तर आमचा पिझ्झा रेडी झालेला आहे आणि आम्ही खायला पण रेडी झालेलो आहोत. तर आता गॅस मी थोडासा वाढवलाय. हं. तर आता आमचा पिझ्झा रेडी झालेला आहे. तर तुम्हाला दाखवत थांबा मी. हा बघू शकताय तुम्ही, पिझ्झा तयार झालेला आहे. जर आता आमचा शौर्य उठला आहे त्यामुळे त्याला घ्यावं लागते. हा पिझ्झा बघून घ्या तुम्ही कसा झालाय, छान बेक झालाय. तर बघू शकताय पिझ्झा कसा झालाय. असा हा आमचा पिझ्झा तयार झालेला आहे. आता मी हा पिझ्झा रोहितला खायला देणार आहे. आता आमचा शौर्य रडाला आहे त्यामुळे हा पिझ्झा मी शौर्यच्या पप्पांना खायला देणार आहे. थांब थांब, हळू की जरासं चीज की शौर्य बघायला. शौर्य तू खाणार पिझ्झा? एक नंबर झालेला आहे पिझ्झा. क्वालिटी झालाय, सप्लायचे एक नंबर, मस्त झाले, भारी झाले. आता मी खातो. काय बोलतो, मस्त झाला, एकदम पिझ्झा छान झाला. माझं कोथिंबीर करावलं. तर मित्रांनो, तृप्ती आता शौर्यला घेऊन बसल्या, जरा आपण खाऊया अनेकदा. बेस्ट पनीर पिझ्झा आम्ही फर्स्ट टाइम केला घरात. एक नंबर झाला आहे खरा पनीर पिझ्झा. बच्चा बेस्ट झाले, एकदम जास्त तिखट पण नाही, मीडियम. भाजी वगैरे एकदम प्रॉपर शिजलेलं आहे, पनीर वगैरे एकदम प्रॉपर झालेलं आहे, चीज पण एकदम जास्त पण झालं नाही वर. तर बेस्ट आहे, बघू शकता तुम्ही.